बुद्ध वचनांच्या मंगलमय सुरांनी सजला 88वा जन्मदिन सोहळा. बुद्ध वचनांच्या मंगलमय सुरांनी आणि धम्ममय वातावरणाने भारावलेल्या वातावरणात ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारक, चिंतक डॉक्टर सदाशिव चंद्रिका पुरे यांचा 88वा जन्मदिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. डॉक्टर सदाशिव चंद्रिका पुरे a very happy birthday, 80th birthday today. And for that we have arranged Buddha Vandana and Sangha Vandana Puja today. थायलंड, अरुणाचल प्रदेशासह देशाच्या विविध भागातून आलेल्या बौद्ध भिक्खू संघाने बुद्धवचनांच्या गाथा सादर करत डॉक्टर चंद्रिका पुरे यांना मंगल आशीर्वाद दिले. या प्रसंगी उपस्थित मान्यवर, अनुयायी आणि मित्रपरिवाराने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि मंगल कामना दिल्या. सामाजिक आणि संस्थात्मक कार्याचा समृद्ध वारसा डॉक्टर सदाशिव चंद्रिका पुरे यांच्या प्रदीर्घ सामाजिक वाटचालीत अनेक महत्त्वपूर्ण संस्थांच्या निर्मितीचा आणि समाजहिताच्या कार्याचा ठसा उमटला आहे. शासकीय महाविद्यालयात पतसंस्थेची निर्मिती, पक्वासा महाविद्यालयात कृती समितीची स्थापना, तसेच दिघोरी येथील सारीपुत्त बुद्ध महाविहाराची निर्मिती त्यांच्या कार्यातील महत्त्वाचे टप्पे ठरले. यासोबतच शांतीनगर क्रेडिट सोसायटी, विनायक हाऊसिंग सोसायटी आणि सारीपुत्त हाऊसिंग सोसायटी यांच्या निर्मितीतही त्यांनी मोलाचं योगदान दिले. नरसाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. आजचा जो कार्यक्रम आहे हा डॉक्टर सदाशिव सावजी चंद्रिका पुरे यांचा बर्थडे डे आहे. 88 पूर्ण होऊन 89 चालू झालेला आहे आणि म्हणून त्यानिमित्त सर्व थायलंडचे आदरणीय भंते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. योगायोग असा की चिचोलीमध्ये थायलंडचे भंतेजी उपस्थित होते म्हणून तिथून त्यांना इथं पाचारण केलं आणि माननीय आदरणीय भंते कौंडण्य भंते याच्या अनुषंगाने व त्यांच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने त्यांना पाचारण केलं आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल आमच्या डॉक्टर चंद्रिका पुरेच्या कुटुंबाला फार मोठा असा आनंद झालेला आहे आणि या आनंदाच्या भरात आजचा हा कार्यक्रम करण्यात आला आहे. भिक्षू संघाला भोजनदान व उपस्थित असलेल्या उपासक उपासकांना भोजनदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अपसकरणं कुशलच उपसंपदा सचित परियोदपणम एतन बुद्धानुशासन. अच्छा काम करो, बुरा काम नहीं करना, कुशल कर्म करा, कुशलच उपसंपदा सचित परियोदपणम. यही तथागत भगवान बुद्ध ने बताया. अकुशल कार्य नहीं करने का, अच्छा ही काम करते रहो तो आपका मंगल हो जाएगा. सबका मंगल हो, सबका कल्याण हो. मैं आजच्या प्रसंगी माझा जो बर्थडे आहे मी सर्वांना आशीर्वाद देतो. त्याचप्रमाणे सर्वांचा आशीर्वाद घेतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. आयुष्यभर आंबेडकरवादी विचारांचा जागर डॉक्टर चंद्रिका पुरे यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समर्पित केला. डॉक्टर चंद्रिका पुरे यांचे प्रेरणादायी जीवन पुढील पिढ्यांना समता, प्रज्ञा आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखवत राहो, हीच मंगल कामना. महासंघ तो आज यहाँ हमारे बाबूजी के 88 ईयर्स जन्मदिन के अवसर पर पूरे संघ को, इंटरनेशनल संघ को निमंत्रण करके जो आज ये संगदान संपन्न हो रहे हैं उसके
ये सबसे पहले तो हम संघ की तरफ से आप सभी दानी दाता परिवार और सभी कल्याण मित्रों को अनुमोदन करते हैं। साधु। तथा प्रबुद्ध ने भी संघ दान को प्रमुख यानी कि सबसे पहले नंबर में रखा गया है। जैसे कि अगर हम देखा जाए तो महाप्रजापति गौतमी की कहानी को हम यहाँ आगे ला सकते हैं। जैसे कि उन्होंने अपने ही हाथों से क्या बोलते हैं उसको धागे है ना, धागे से लेके धागे से पहला वाला क्या बोलते हैं उसको कपास, हाँ, वहाँ से धागा बना के धागे से कपड़े से उस पर रंग लगा के अपने हाथों से ही सिलाकर अपने है ना पुत्र, एक हिसाब से उनके पुत्र है ना बुद्ध को दान देने के लिए चीवर बना के लाए। पर बुद्ध ने है ना संघ दान के लिए उनको आह्वान किया। 3 बार तक महाप्रजापति गौतमी ने मैंने केवल आप ही के लिए चीवर तैयार करके लाए हैं करके बोले, फिर भी उन्होंने अंत में उनको वो चीवर संघ में ही दान करवाए। तो यहाँ से हम जान सकते हैं कि संघ का महत्व क्यों है। इसीलिए संघ दान है ना प्रमुख दान है करके उन्होंने आज्ञा करके गए। क्यों? क्योंकि व्यक्तिगत में क्या होता है कि हम जो भिक्षु यहाँ पे है ना, हमें भी लोभ द्वेष मोह है। अब कितना ज़्यादा है कितना कम है वो तो तोड़ के देखना पड़ेगा कि किसके पास ज़्यादा है किसके पास कम है, पर हमारे पास भी है। संघदान में आप लोग सब मिल के पहला धम्मपद में भी आता है जो दाना कथा जो दान देता है तो दान कर्म फल करता है। दाना कथा और शीला कथा जो शीला परिपूर्ण करता है शीला कथा, और भावना कथा जो है वो समथा भावना विपස්සना भावना को संपादन करता है। तो ऐसे भी भगवान बुद्धा ने कहा संगे देहि गौतमी संगे दैन महाफल। तो बुद्ध भी ऐसा किया। तो उपासक उपासिका आप आज ऐसे धर्म गाथा से मिलके जो दान से शुरू करके शीला और समाधि पौधा इसे पुण्य कुशला कर्म पठाना, इसे कुशला कर्म पठा करेगा तो आज पुण्य संपादन होता है। सर्वात महत्त्वपूर्ण पूज्य भदंत धम्मोदय भंतेजी त्यांचा संघ, उपस्थित आदरणीय भिक्षू संघ, सर्व कल्याण मित्र, आज बाबूजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आधीच आपण ऐकलेलं आहे की श्रद्धा, संघ आणि वस्तू या बाबींचे चिंतन भंतेजीने आपल्याला सुमंगल भंतेजींनी सांगितलेलं आहे। तर दुर्लभो पुरुषा जय्यो, मानवी जन्म फार दुर्लभ आहे। नसो सब्बत जायती, तो सर्वत्र ठिकाणी जन्मास येत नाही। यथसो जायती धीरो, ज्या परिवारामध्ये बाबूजी सारखे व्यक्तिमत्व जन्मास येतात तं कुलं सुखमेदती। वस्तुतः बाबूजींच्या कार्यकर्तृत्वामुळे शासनानुगाह हा पुरस्कार जेव्हा बाबूजींनी विहाराची निर्मिती करून उद्घाटन केलं, भव्य दिव्य समारंभ झाला। आदरणीय भिक्षू संघ आपण नागपूरवासियांनी पाहिलं नसेल एवढा भिक्षू संघ तिथे उपस्थित होता। आज बाबूजींच्या वाढदिवसाबद्दल अधिक न बोलता मगाशी ओमजींनी सांगितलं आणि सर्वांनीच म्हटलेलं आहे की बाबूजींना आपण शतायुषी बघावं। तर ही आमची आणि सर्व कल्याण मित्रांची मंगल कामना आहे की भंतेजी की भिक्षूंनी भंतेजींनी म्हटलेलं वाक्य हे परिपूर्तता हो आणि बाबूजींना निकोप निरोगी स्वास्थ्य लाभो अशी कामना करून मी इथे थांबतो। या साधु 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 นะฮะก็นะก็อนุโมทนาบุญในวันนี้ที่เนี่ยทั้ง
โยมพ่อนะที่เป็นวันเกิดนะเบิร์ธเดย์เนาะ of Father นะแล้วก็ญาติโยมผู้มีบุญทุกท่านนะที่ทั้งเป็นครอบครัวเป็นคนรู้จักเป็นกัลยาณมิตรที่ดีต่อกันเนี่ยก็มาช่วยกันนะถวายภัตตาหารให้กับคณะสงฆ์นะทุกๆรูปที่มาในวันนี้เลยนะก็อยากบอกพวกเราว่าสิ่งที่พวกเราทำในวันนี้เนี่ยถือว่าเป็นผู้ที่ฉลาดในการสั่งสมบุญสร้างกุศลนะเพราะอะไรเพราะพวกเราทุกท่านเนี่ยยังเป็นผู้ที่ डॉक्टर चंद्रकापुरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे शुभेच्छा. माझं नाव सौ डॉक्टर शालिनी चंद्रकापुरे. हा तसेच बाबूजींचे 88 पूर्ण होऊन त्यांना 89 चालू झालेलं आहे आणि त्यांनी आपले जीवन संघर्षमय जीवन हे व्यतीत केलेलं आहे. एका छोट्याशा गावातून त्यांचा जन्म झाला. वडिलाचे छत्र लहानपणीच डोक्यावरून हरवले, पण आईने मॅट्रिक पर्यंत अतोनात कष्ट करून त्यांना मॅट्रिक केलं व त्यानंतर त्यांची वाटचाल पुढे झाली. त्यांनी आधी शासकीय महाविद्यालयामध्ये नोकरी पत्करली आणि नोकरी करता करता त्यांनी आपलं डॉक्टरी शिक्षण पूर्ण केलं. तसेच स्वतःच्या याच्यावरच आपलं लग्न वगैरे करून सर्व कुटुंबाचा सांभाळ केला. मला 2 मुली 3 मुलं असा परिवार आहे. माझ्या सासूबाई माझे आई वडील हे सर्व सामाजिक कार्यकर्ते होते. माझ्या सासूबाई गैनाबाई सावजी चंद्रकापुरे, आई वडील किसनजी पारुबाई किसनजी गणवीर, दादाराव किसनजी गणवीर हे सर्व सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांच्या सहकार्यामधूनच आम्हाला ही प्रेरणा मिळाली. त्यांच्या कार्यामुळे आम्ही या प्रेरणा मिळून हे कार्य करत आहोत. तसेच बाबूजी यांनी पुष्कळ लोकांना UPSCची परीक्षा 81 ला ते UPSCची परीक्षा पास झाले दिल्ली विद्यापीठ आणि त्यांचं मुंबईला प्रयाण झालं. मुंबई नागपूर दिल्ली यांचा असा प्रवास राहिला. तसेच त्यांनी गृहनिर्माण संस्था करून स्वस्त दरात गरीब लोकांना नागपूरमध्ये 3000 लोकांना प्लॉट दान दिले. तसेच क्रेडिट संस्था काढली. त्याच्यामुळे त्यांना लोकांना तिथूनच लोन देऊन प्लॉट घ्यायला आलं. पतसंस्था काढली शासकीयमध्ये. कृती समिती निर्माण केली. पुष्कळशा लोकांना सर्व्हिस मुंबई बॉम्बे दिल्लीला लावून दिलं आणि त्यांच्या सामाजिक कार्यात आणि तसेच नरसाळा बुद्ध विहारामध्ये दिघोरीला बुद्ध विहाराची निर्मिती करून भंतेजी लोकांना भिक्खू संघाला विहार दान केलं. किंवा कारण की गोर गरीब लोकांना बुद्ध धर्माचा संदेश मिळाला पाहिजे, पुढची पिढी त्यांना माहित झाली पाहिजे. त्यामुळे हा संकल्प करून बुद्ध विहाराची निर्मिती केली 6000 स्क्वेअर फूट मध्ये. तिथे रोज 50 ते 60 आणि कार्यक्रमाच्या वेळेस 1000 पर्यंत सर्व मंडळी येतात. आणि बाबासाहेबांचा पुतळ्याचं पूर्णाकृती पुतळ्याचं सुद्धा त्यांनी निर्मिती केली. असं त्यांचं सतत कार्य चालूच राहिलं. आज त्यांचं संघर्षमय जीवन त्यांनी काय करून आपलं संघर्षमय जीवनातून लोकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांचे जे आम्हाला सांगितलेला मोलाचा मंत्र त्यांनी ते पुढे चालू ठेवला. पुष्कळशे लोक त्यांच्या हातून डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. सर्वांना त्यांचं सहकार्य मिळालं. त्यांना सता आयुष्य लाभो ही माझी सदिच्छा आमच्या सर्व मुला मुली व मंडळीतर्फे तसंच मित्र परिवारातर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भगवान बुद्ध बाबासाहेबांचा त्यांना आशीर्वाद. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. डॉक्टर साहेब चंद्रिकापुरे यांच्याकडे आज खूप मोठा आनंदाचा सोहळा सुरू आहे आणि तो म्हणजे डॉक्टर साहेबांचा वाढदिवस. आजच्या ह्या दिवशी डॉक्टर साहेबांना 88 पूर्ण होऊन 89व्या वर्षामध्ये ते पदार्पण करत आहेत. डॉक्टर साहेबांचं जीवन आणि त्यांच्या पत्नी शालिनीताई ह्या दोघांचं जीवन खडतर परिस्थितीतून खूप पुढे गेलेलं आहे. ते दोघंही उभयता धम्मामध्ये अग्रेसर आहेत. बुद्ध काळामध्ये जे दाम्पत्य धम्मामध्ये अग्रेसर होते त्यांचं हे लोक अनुकरण करतायत असं आम्हाला वाटतं. दान पारमितेमध्ये हे दोघंही खूप अग्रेसर आहेत. आजच्या खरं पाहिलं तर आजचा दिवस आणि आजची वेळ आणि आजचा काळ मनांतर शुभ आहे, मंगल आहे.
उत्साहाचा आहे, आनंदाचा आहे. तो मनांतर कसं, कारण आजच्या दिवशीच त्यांचा म्हणजे डॉक्टर चंद्रिका पुरे यांचा जन्म झाला आणि त्यांनी आपल्या आयुष्याचे 89 वर्ष त्यांचे ह्या धर्तीवरून, ह्या निसर्गातून निघून गेलेले आहेत. परंतु पुढचे येणारं जे आयुष्य आहे ते त्यांना तथागताच्या आशीर्वादाने, तिरत्नाच्या बलाने आणि बोधिसत्वाच्या विचाराने सुखकारक हो, आनंदाचे हो आणि त्यांचं जीवन निरोगी तंदुरुस्त जावं, या अनुषंगाने आम्ही त्यांना तथागताला याचना करून आशीर्वाद देतो.